हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे अवर एन्व्हायरमेंट, त्याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला फर्स्ट चॅप्टर आहे अवर एन्व्हायरमेंट, म्हणजेच आपल्या सभोवतीचा जो परिसर आहे तो. सो फर्स्ट क्वेश्चन, थिंक अँड टेल. What are the uses of cotton? कापसाचे उपयोग कोणते आहेत? And the answer is cotton are used to weave clothes and are also used to build nest for birds. पक्ष्यांना त्याचा उपयोग घरटं बांधण्यासाठी होतो आणि वेव क्लोथ्स म्हणजेच कपडे तयार करण्यासाठी कापसाचा आपल्याला उपयोग होतो. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर चॅपल्स मेड फ्रॉम? म्हणजे ज्या आपल्या चपला आहेत, ठीक आहे, इथे चपलाज आहेत, चपलाज. ओके, सो या चपला कशापासून तयार होतात? आन्सर इज चॅपल्स आर मेड फ्रॉम ॲनिमल स्किन. चपला कशापासून तयार होतात? तर मेड फ्रॉम ॲनिमल स्किन, प्राण्यांच्या स्किनपासून, त्यांच्या आतड्यापासून. ओके. थर्ड क्वेश्चन, इफ देर इज अ लाऊड नॉईज नियर बाय, व्हॉट विल अ स्पॅरो डू? व्हॉट विल अ स्टोन डू? चिमणी आणि दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल, स्टोन काय करेल? सो द आन्सर इज इफ देर इज अ लाऊड नॉईज नियर बाय स्पॅरो इफ देर इज अ लाऊड नॉईज नियर बाय स्पॅरो विल फ्लाय अवे बिकॉज इट इज अ लिव्हिंग थिंग. स्पॅरो काय होईल? ती उडून जाईल. बट अ स्टोन विल स्टे देअर बिकॉज इट इज अ नॉन लिव्हिंग थिंग. स्टोन जे आहे, दगड जे आहे, ते तिथेच राहील. मोठा आवाज झाला तर का? तर बिकॉज स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग. स्टोन हे नॉन लिव्हिंग आहे, निर्जीव आहे. राईट. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डज द हाऊस लिझार्ड इट? पाल जी आहे तुमच्या घरातली ती काय खाते? अँड द आन्सर इज द हाऊस लिझार्ड इट्स व्हेरियस काइंड्स ऑफ इन्सेक्ट. भरपूर प्रकारचे असे इन्सेक्ट, कीटक पाल खाते. राईट. फिफ्थ क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स इन युअर हाऊस दॅट आर मेड ऑफ वूड. म्हणजे तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी तयार करा. अँड द आन्सर इज द थिंग्स इन अवर हाऊस दॅट आर मेड ऑफ वूड आर चेअर, देन टेबल, शेल्फ, सोफा, कबॉट, बेड एक्सेट्रा. ओके, हे लाकडापासून तयार होतात. सिक्स क्वेश्चन, नेम द ॲनिमल्स दॅट फीड ऑन माईस. म्हणजेच कोणकोणते प्राणी हे उंदीर खाऊन आपलं पोट भरतात. ओके. अँड द आन्सर इज द ॲनिमल्स एट कॅट्स, ओल्स, स्नेक्स एक्सेट्रा. कोणते ॲनिमल खातात माईसला, उंदराला? कॅट, ओल्स, स्नेक. ओके, 3 ॲनिमल. द नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट वन, द प्लेस ऑफ अ स्टोन डॅश ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. म्हणजे कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा काय होते? बदलते. सो इट्स अ The place of a stone changes only if someone picks it up and move it. जर त्याला कोणी उचललं तरच त्याची जागा चेंज होते. सेकंड क्वेश्चन, वी वेव डॅश फ्रॉम कॉटन, वूल अँड सिल्क. म्हणजे कापूस, लोकर आणि रेशीम यांच्यापासून आपण काय विणतो? तर आपण क्लोथ विणतो, आपण कपडे विणतो. ओके. थर्ड क्वेश्चन, लीव्स डॅश ट्रीज दे टू रॉट अँड गेट मिक्स विथ द सॉईल. म्हणजे झाडांची पाने जी आहेत ती सुद्धा मातीत पडून कुजतात. कशी पडून कुजतात? तर फॉल ऑफ. ओके, झाडांची पाने ही खाली पडून मातीत कुजतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट आर द थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट? आपल्याला म्हणजे माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? अँड द आन्सर इज द थिंग that we get from our environment are cotton, wool and silk. कोणते मिळतात? तर कॉटन मिळतं, वूल मिळतं आणि सिल्क मिळतं. सेकंड क्वेश्चन, what help do plants get from the environment? वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? and the answer is the seeds of some plants are evenly distributed by the winds. हवा काय करतं? जे सीड्स असतात, जे झाडांची बिया ज्या असतात त्या इव्हनली म्हणजे समप्रमाणात त्या हवेने त्या सगळीकडे पसरल्या जातात. ॲज अ रिझल्ट सीडलिंग ऑफ दोज प्लांट्स ग्रो इन न्यू प्लेस. आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस ते झाड
त्या बिया ज्या आहेत त्यांची रोपं जी होतात ती तयार व्हायला होतात, तर त्यावेळेस ते न्यू प्लेसेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बिया पडलेल्या असतात आणि तिथेच मग त्या उगवतात. ओके, दस प्लांट्स गेट हेल्प फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि अशा प्रकारे वनस्पतींना एन्व्हायरमेंटकडून मदत मिळते. ओके, थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेक्स द सॉइल इन द फॉरेस्ट फर्टाईल. म्हणजे जंगलातली माती ही कशामुळे कसदार होते, फर्टाईल होते. ओके, अँड द आन्सर इज the remaining of dead animals decay and they get mixed with the soil. Leaves fall off trees, they too rot and get mixed in the soil. Therefore this make the soil fertile. म्हणजेच जे डेड ॲनिमल्स असतात, जे मृत प्राणी असतात, त्यांचे सुद्धा अवशेष हे मातीत मिक्स होऊन त्याचं सुद्धा त्याने सुद्धा माती जी आहे ती कसदार होते. आणि सेकंड, जे पानांची झाडांची पानं जी आहेत ती जमिनीवर पडतात आणि ती सुद्धा मातीत मिक्स होऊन सॉइल जे आहे ते फर्टाईल होतं. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय दी वाइंड्स. म्हणजे काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. सो इट्स अ ट्रू. ओके, सेकंड क्वेश्चन, प्लांट्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स कसं आहे, नॉन लिव्हिंग आहे. सो इट्स अ फॉल्स. प्लांट्स आर लिव्हिंग थिंग. प्लांट्स निर्जीव आहेत का, वनस्पती निर्जीव आहेत का, तर नाही, ते सजीव आहेत. हे का सजीव आहेत, कारण जे प्लांट्स आहेत त्यांची सुद्धा वाढ होते. राईट, सजीवांची वाढ होते की नाही, तशी प्लांट्सची सुद्धा वाढ होते आणि म्हणूनच हे सेंटेन्स फॉल्स आहे. देन नेक्स्ट थर्ड, स्पॅरोज ग्रो बाय इटिंग इन्सेक्ट अँड फूड ग्रेन. जे किडे जे आहेत आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे स्पॅरो म्हणजे चिमणी जी आहेत त्या चिमण्यांची वाढ होते. सो इट्स अ ट्रू. ओके, सो फ्रेंड्स, आपले क्वेश्चन आन्सर्स इथे कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.